वेलकम टू नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमी च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, जसं की आपण आजपर्यंत कोडिंग, डिकोडिंग, वेन डायग्राम, कॅलेंडर अशा काही चॅप्टर्सला ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून लर्न केलेलं आहे. आजच्या लेक्चरपासून आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत, दॅट इज डायरेक्शन सेन्स टेस्ट. अगदी सोपा, तुम्हाला माहीत असलेला आणि तुम्ही खूप वेळेस अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह केलेले आहेत स्कॉलरशिपला किंवा त्याच्या अगोदरच्याही बऱ्याचशा एक्झाम्समध्ये. अशा डायरेक्शन सेन्स आपण नेहमी पाहिलेला असतो. तर त्याची काठिण्य पातळी थोडीशी आपण वरच्या लेवलची असेल, पण आपण पहिल्या लेक्चरमध्ये अगदी सुरुवातीला आणि बेसिक प्रॉब्लेम्सच आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामध्ये अगदीच म्हणजे नॉर्थ कुठला, साऊथ कुठला, ईस्ट कुठला, वेस्ट कुठला, अगदी हेही काही जणांना कन्फ्यूज होतं कधी कधी. ठीक आहे, तर आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करणार आहोत. तर डायरेक्शन सेन्स टेस्ट शिकत असताना मोस्टली म्हणजे रिअल लाईफ मधल्या नॉर्थ साऊथ डिरेक्शन्स वेगळ्या असतात आणि क्लासमध्ये जेव्हा आपण एक्झाममध्ये जेव्हा आपण बघतो तर त्या वन डायमेन्शन वाल्या एक्झाम्स पण वेगळ्या असतात. तर बघा, आपण काय करणार आहोत आता, डायरेक्शन पाहताना आपल्याला पाहावं लागतं. बघा, सगळ्या म्हणून टोटल डिरेक्शन 10 येतात जर तसं पाहायला गेलं तर, पण 4 मुख्य डिरेक्शन, मेन डायरेक्शन्स, 4 कार्डिनल डिरेक्शन्स आणि 2 अप आणि डाऊन, अशा सगळ्या म्हणून 10. आपण म्हणतो बघा, दश दिशा फिरलो तरी काही सापडलं नाही वगैरे असं काहीतरी, तर तशा सगळ्या म्हणून 10 डिरेक्शन्स आहेत. तर आता बघा की एखादा व्यक्ती जर इथे उभा टाकलेला असेल, इथे उभा टाकलाय म्हणजे इथे पाय ठेवून असा तो पूर्ण उभा टाकलेला आहे. म्हणजे एखाद्या पर्सनची बघा हेड, जसं या मार्करचं जे हेड आहे ते आपण असं म्हणूया की एका माणसाचा चेहरा आहे आणि हे त्याचे पाय आहेत. तर अशा पद्धतीने तो जेव्हा थांबतो एखादा व्यक्ती, तर तो कोणत्याही डिरेक्शनला जरी थांबलेला असेल तरी पण, म्हणजे आपण त्याला असं म्हणूया की समजा जर इथे थांबला असेल, नॉर्थ कडे तोंड करून उभा टाकलेला असेल, तर बघा की या पर्सनला रेफरन्स पॉइंट आपण हा पकडत आहोत. म्हणजे कधी पण डायरेक्शन मध्ये विचारताना जर एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला फोन करून विचारलं किंवा एखादा फोन करून तुमचा मित्र तुम्हाला म्हणतोय आणि जर त्याने फोनवर जर सांगितलं की मी नॉर्थ साइडला आहे, तर आणि त्याने सांगितलं तुम्हाला की नॉर्थ कडे ये म्हणून, तर म्हणजे पूर्व बाजूला, पूर्व, नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, उत्तर दिशेला मी उभं टाकलेलो आहे, तर ये असं जर म्हटलं तर तुम्हाला समजणार नाही की कुठे जायचं, कारण की तुम्हाला त्याने सांगणं गरजेचं आहे की कोणत्या गोष्टीच्या नॉर्थ दिशेला. जर त्याने असं सांगितलं की म्हणजे शिवाजी चौकाच्या उत्तर दिशेला ये, तर आपल्याला समजेल की रेफरन्स पॉइंट महत्वाचा असतो कधी पण, म्हणजे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सोडवताना. तर समजा आपण हा रेफरन्स पॉइंट घेतला तर याला नॉर्थ म्हणूया. नॉर्थ, साऊथ, जे उजव्या साईडचं असतं ना ते ईस्ट असतं. काही जण ईस्ट इकडे लिहितात कधी कधी चुकून, पण लक्षात ठेवा की उजव्या साईडला काय सूर्य उगवतो. थोड्या वेळासाठी आपण उजवी साईड म्हणूया त्याला, राईट हँड साईड. आणि नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. आणि बघा हे काय असेल मग, नॉर्थ ईस्ट. हे काय असेल, साऊथ ईस्ट. ईस्ट साऊथ नाही, साऊथ ईस्ट. आणि हे साऊथ वेस्ट. आणि हे नॉर्थ वेस्ट. वेस्ट नॉर्थ म्हणायचं नाही, याला नॉर्थ वेस्टच म्हणायचं. आणि या 4 कार्डिनल डिरेक्शन्स आहेत. या कशा आहेत, 4 कार्डिनल डिरेक्शन्स आहेत. आणि अप आणि डाऊन, आणि हा रेफरन्स पॉइंट आपण म्हणूया. म्हणजेच डिरेक्शन्स बघा, आता आपण या काय की म्हणजे की नाही एका डायमेन्शन वरच्या, याला आपण 2D म्हणूया. कारण की बघा ह्या डायग्रामवर जर आता हा जर बोर्ड जर मी असा खाली ठेवला म्हणजे या दिशेला, तर मग नॉर्थ साऊथ अशी होईल, नॉर्थ साऊथ. जर मी समोर ठेवला माझ्या, तर नॉर्थ साऊथ असे होतील, आणि इकडे वेस्ट, इकडे ईस्ट, आणि इकडे वेस्ट असं होईल. म्हणजे हा प्लेन ऑफ द पेपर, हा जो प्लेन ऑफ द पेपर कुठे आहे याला महत्व आहे. म्हणजे जसंही तुम्ही कुठं पण लिहाल, समजा तुमच्या वहीवर जर तुम्ही अशा पद्धतीने लिहिलात, तर वरची साईडची नॉर्थ, खाली साऊथ, आणि इकडच्या साईडला ईस्ट, आणि इकडे वेस्ट, अशा पद्धतीने. मग आणि रिअल मध्ये फक्त नॉर्थ आणि साऊथ, म्हणजे आपल्या पृथ्वीला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल नुसार नॉर्थ साऊथ ठरलेला आहे. आणि मग त्यानुसार कळालं की ईस्टला सूर्य उगवतो म्हणून. म्हणजे आपण म्हणजे मग आपल्यासाठी काय की सूर्य कोणत्या दिशेला उगवतो त्याला आपण पूर्व दिशा म्हणूया. पण
मेंटल ॲबिलिटी क्वेश्चन सोडवताना किंवा आपण जेव्हा 2 डायमेन्शन विचार करत असतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतं. तर आपण काय करूया की एकदम बघा मी तुम्हाला आपण एक डायग्राम तयार करूया. त्या डायग्राम मध्ये बघा की काही पॉइंट्स आपण तयार करूया. समजा ए आहे इथे, इथे बी, सी, डी, ई, एफ, जी, एच आणि आय असे काय की आपण 6 पॉइंट्स लिहिलेले आहेत. म्हणजे मग तुम्हाला काय की आपल्याला काय याच्यात तुम्हाला काय सांगायचंय आपण एकदा म्हणूया की हु इज नॉर्थ ईस्ट टू द ए, हु इज नॉर्थ ईस्ट टू द ए. एच्या नॉर्थ ईस्टला कोण आहे असं विचारलंय. एच्या नॉर्थ ईस्टला. तर बघा जर ए जर आपला जर रेफरन्स पॉइंट असेल, ए जर आपला नॉर्थ ईस्ट, ए जर की नाही रेफरन्स पॉइंट असेल तर बघा वरच्या साईडचा नॉर्थ असतो आणि हा कोणता आहे ईस्ट असतो. तर एच्या नॉर्थ ईस्टला कोण आहे ई आहे. आता बघा की हु इज साउथ वेस्ट टू द आय. आयच्या साऊथ वेस्टला कोण आहे, नाही सॉरी नॉर्थ वेस्टला. आयच्या नॉर्थ वेस्टला कोण आहे. समजा जर आपण आय जर रेफरन्स पॉइंट घेतला आय तर बघा हे नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. तर आयच्या नॉर्थ वेस्टला कोण आहे मग ए असेल. आयच्या नॉर्थ ईस्टला, नॉर्थ वेस्टला बघा सीच्या राईटला कोण आहे ए आहे आणि सीच्या नॉर्थ ईस्टला कोण आहे सीच्या नॉर्थ ईस्टला डी आहे. तर बघा रेफरन्स पॉइंट कुठला आहे हे महत्वाचं आहे. रेफरन्स पॉइंट कधी पण जेव्हा आपल्याला क्वेश्चन पाहायचा असतो तेव्हा आपल्याला रेफरन्स कुठला विचारताय किंवा काय रेफरन्स आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण अगदी क्वेश्चन्सला सुरुवात करूया. पहा की क्वेश्चन्स मध्ये का अगदी सोपे क्वेश्चन आहे त्याच्यामधले, सगळ्यांना येतील. ऑन अ प्लेइंग ग्राउंड देव, कुमार, निलेश, अंकुर and Pintu are standing as directed below, facing the north. खाली सांगितल्याप्रमाणे ते उभा टाकलेले आहेत and facing north. तर एखाद्या व्यक्तीचा चेहरा कोणत्या दिशेला आहे त्याच्यावरून पण त्याची लेफ्ट साइड कुठली आहे, राईट साइड कुठली आहे, त्याचा बॅकवर्ड कुठला, फ्रंटवर्ड कुठला, या गोष्टी लक्षात येतात. तर तो कुठल्या डायरेक्शनला तो फेस करतोय हे पण त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला पॉइंट सांगितला त्यांनी, कुमार इज 40 मीटर टू द राईट ऑफ अंकुर. Dev is 60 meter to the south of Kumar. Nilesh is 25 meter to the west of Ankur. Pintu is 90 meter to the north of देव. त्याच्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, हु इज नॉर्थ ईस्ट ऑफ द पर्सन हु इज लेफ्ट ऑफ कुमार, क्वेश्चन मार्क.
पहिलं ऑप्शन निलेश, अंकुर, देव आणि पिंटू असे 4 ऑप्शन्स तुम्हाला सांगितलेत बघा. बघा आपण क्वेश्चनला मी परत एकदा रीड करतोय. ऑन अ प्लेइंग ग्राउंड देव, कुमार, निलेश, अंकुर अँड पिंटू दीज आर दी 5 बॉईज आर स्टँडिंग ॲज डिरेक्टेड बिलो. खाली खाली सांगितल्याप्रमाणे ते काय करत आहेत, उभं टाकलेले आहेत. फेसिंग ऑल ऑफ देम टुवर्ड्स दी नॉर्थ डिरेक्शन. दे आर फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ. In the first hint, they have given that Kumar is 40 meters to the right of Ankur. If Ankur is standing at some reference point, right side of the Ankur, Kumar is 40 meter. त्याचा डिस्टन्स किती आहे, 40 मीटर आहे. देव is 60 meter to the south of Kumar. निलेश is 25 meter to the west of Ankur आणि पिंटू is 90 meter to the north of देव. या अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपण पझल टेस्ट मध्ये पण मिळतील आपल्याला पाहायला, की पझल्स मध्ये पण काय की आता हे जे अंकुर, कुमार आणि हे जे सगळे 5 जण दिलेले आहेत आपल्याला, सध्या फक्त डिरेक्शनने ते एकमेकांना जोडलेले आहेत. त्यांच्यामध्ये ब्लड रिलेशन पण इन्सर्ट करता येतं. म्हणजे त्या एकमेकांमध्ये ब्लड रिलेशन म्हणजे त्यांचं रिलेशन याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं हिंट दिल्यानुसार, आणि कोण कोणाचं कोण आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स पण आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला भेटू शकतात. सो वी विल सॉल्व अँड एक्सप्लेन द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ डायग्राम. आपण डायग्रामने हेल्प त्याला सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा आता आपण की ऑल दी 4 hints वी विल यूज इन द क्वेश्चन. कुमार इज 40 मीटर टू द राईट ऑफ अंकुर. आपण अंकुर साठी ए लिहूया. अंकुर साठी बघा ए लिहितोय मी. तर त्याच्या राईट साइडला कुमार किती मीटर आहे बघा, 40 मीटर आहे कुमार. देव इज 60 मीटर टू द साऊथ ऑफ कुमार. कुमारच्या साऊथला 60 मीटर, साऊथ म्हणजे खालच्या साईडला असेल, राईट म्हणजे राईट, आपला राईट घ्यायचा आहे. कधी पण बघा टेक युअर राईट, म्हणजे जेव्हा काहीच मेन्शन केलेलं नसेल तेव्हा तुमचा लेफ्ट साईड राईट साईड घ्यायचा आहे. आणि नाही आता बघूया आपण, फॉर एक्झाम्पल आय एम सॉरी, बघा इथे जो अंकुर आहे तो राईट ऑफ अंकुर म्हटलंय आणि अंकुर सध्या नॉर्थला बघतोय ना, दॅट इज गिव्हन इन द क्वेश्चन. त्याच्यामुळे अंकुरचा राईट पण इकडच्या साईडला असेल. जर इफ अंकुर जर साऊथ कडे बघत असेल तर त्याचा राईट साइड आपल्या लेफ्टला झाला असता, समजते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा व्यक्ती जर नॉर्थ कडे बघत असेल तर त्याचा राईट साइड बघा तुमच्या राईट साइडला होईल आणि तुमचा आपला लेफ्ट आणि त्याचा लेफ्ट सेम असेल. पण एखादा व्यक्ती जर साऊथ कडे बघत असेल तर त्याचा लेफ्ट राईट आपल्या लेफ्ट राईट सोबत बदलतो बघा, इंटरचेंज होतो. जर तुम्ही विचार केलात तर जेव्हा तो साऊथ कडे बघतोय, तो जेव्हा साऊथ कडे बघतोय तेव्हा लेफ्ट आणि राईट अशा पद्धतीने तो बदल उघडेल. कारण की बघा सध्या जेव्हा आता मी बघत आहे आणि जर समजा तुम्ही ऑडियन्स असेल तर दिस इज माय लेफ्ट हँड, पण तुमचा तिकडच्या साईडचा राईट हँड नसेल, कारण की आपण ऑपोजिट डिरेक्शनला बघत आहोत. ठीक आहे, तर म्हणजे दिस इज ओके, तुम्हाला हे माहिती पण आहे. आता बघा देव इज 60 मीटर टू द नॉर्थ ऑफ कुमार. कुमारच्या साऊथला. आता बघा देव कुठल्या साईडला बघतो, सॉरी कुमार कुठल्या दिशेला बघतोय याला महत्व नाही, कारण की साऊथ ही डायरेक्शन फिक्स आहे ना, नॉर्थ साऊथ वगैरे. म्हणजे कुमार इथे आहे आणि देव इज 60 मीटर. 60 मीटर कोण आहे, देव आहे. तर बघा याला वापरलं आपण, याला पण वापरलं. आता पुढे बघूया. निलेश इज 25 मीटर टू द वेस्ट ऑफ अंकुर. अंकुरच्या 25 वेस्टला, वेस्ट तर फिक्स आहे ना, किती 25 म्हणजे 40 पेक्षा थोडासा कमी. कोण आहे तो, निलेश. हे पण झालं. आता बघा पिंटू इज 90 मीटर टू द नॉर्थ ऑफ देव. देवच्या किती आहे, 90 मीटर आहे म्हणून सांगितलंय, 90 मीटर. बघा हे 60 आणि वर जर आपण 30 घेतले तर टोटल 90 होईल आणि देवच्या नॉर्थला कोण असेल, मग पिंटू असेल. आता बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे की हु इज नॉर्थ ईस्ट ऑफ द पर्सन हु इज लेफ्ट ऑफ कुमार. हु इज लेफ्ट ऑफ कुमार या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा शोधावं लागेल की कुमारच्या लेफ्टला कोण आहे. तर कुमार बघा नॉर्थ कडे बघतोय, कुमारच्या लेफ्टला कोण आहे, अंकुर. कुमारच्या लेफ्टला. and who is northeast of the person, पण who is left of कुमार, अंकुर. आणि
हु इज नॉर्थ ईस्ट ऑफ द पर्सन अंकुर, अंकुरच्या नॉर्थ ईस्टला कोण आहे, अंकुरच्या नॉर्थ ईस्टला कोण आहे, आणि हा त्याचा रेफरन्स पॉइंट असेल, आणि हे नॉर्थ आणि हे ईस्ट, नॉर्थ ईस्टला कोण असेल मग पिंटू, अँड आन्सर विल बी पिंटू, आन्सर विल बी पिंटू. येस, सगळ्यांना समजत असेल आय होप, म्हणजे हे सगळं ओळखीचं आहे तुमच्या, नवीन नाही. अजून एक त्याच्यामध्येच क्वेश्चन विचारलेला आहे, तो पण आपण सॉल्व्ह करूया. त्याच्यामध्ये सेकंड विचारलाय की इफ अ बॉय वॉक्स फ्रॉम निलेश meets Ankur followed by Kumar, Dev and then Pintu, how many meters, they are asking in the question, how many meters has he walked, त्याने किती अंतर चालले, if he has traveled the straight distance all through. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए 215 मीटर, 155 मीटर, 245, 245, 185. These are the options A, B, C, D. क्वेश्चनला आपण परत एकदा रीड करूया. इफ अ बॉय वॉक्स फ्रॉम निलेश, निलेश पासून तो सुरुवात केली, आपण हे सगळं खोडूया. इथे अंकुर आहे, इफ अ बॉय वॉक्स फ्रॉम निलेश, निलेश पासून त्याने चालायला सुरुवात केली, मीट्स अंकुर फॉलोड बाय कुमार अँड देव अँड देन पिंटू, आणि नंतर पिंटू कडे गेला. तर हाऊ मेनी मीटर्स हॅज ही वॉक्ड इफ ही हॅज ट्रॅव्हल्ड द स्ट्रेट डिस्टन्स ऑल थ्रू. पहिल्यांदा त्याने काय केलेलं आहे की निलेश पासून अंकुर, अंकुर पासून कुमार, कुमार पासून देव आणि देव पासून पिंटू, म्हणजे पहिल्यांदा 25 मीटर चालला, पुन्हा 40 मीटर, पुन्हा 60 मीटर, आणि देव पासून पिंटू पर्यंत म्हणजे 60 अधिक 90, 30, 90, हे 5, हे बघा 6 4 10 आणि 9 2 किती 11, 215. सो ऑप्शन नंबर ए विल बी द आन्सर, 215 मीटर, 215 मीटर. आय होप सगळ्यांना समजत असेल. बघा अतिशय सोपा भाग आहे हा. आपण तरी पण त्याला काय करूया की वेगवेगळ्या प्रश्नांना सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया आपण सगळ्या टाईपच्या व्हरायटीला. क्वेश्चन नंबर सेकंड बघा, दुसरा प्रश्न आपण करूया. अंकित started walking towards north after walking 30 meter he turned towards left and walked 40 meter. He then turned left and walked 30 meter. He again turned left and walked 50 meter. How far is he from his original position? ओरिजिनल पोझिशन पासून त्याने तुम्हाला
डिस्टन्स विचारलंय. 50 मीटर, 40 मीटर, 30 मीटर, 10 मीटर. तुम्ही ट्राय करा तोपर्यंत. बघा, इन दी क्वेश्चन दे हॅव आस्क्ड, अंकित स्टार्टेड वॉकिंग टुवर्ड्स नॉर्थ. तो कुठल्या दिशेने सुरुवात केली आहे तिने चालण्यासाठी? नॉर्थ दिशेने. आफ्टर वॉकिंग 30 मीटर, पहिल्यांदा तो 30 मीटर चालला. ही टर्न टुवर्ड्स लेफ्ट, त्याने पहिल्यांदा लेफ्ट घेतला आणि 40 मीटर अंतर त्याने चालले. ही देन टर्न लेफ्ट, अजून एकदा त्याने लेफ्ट घेतला आणि 30 मीटर चालला. ही अगेन टर्न लेफ्ट आणि पुन्हा एकदा त्याने लेफ्ट घेतलाय आणि 50 मीटर चाललाय. नाऊ हाऊ फार इज ही फ्रॉम हिज ओरिजिनल पोझिशन. तर मुख्य मेन पोझिशन पासून तो किती आहे आता ते सांगताय, आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण त्याला तो सॉल्व्ह करूया. बघा, वॉकड 50 मीटर. ठीक आहे. आता बघा, अंकित स्टार्टेड टुवर्ड्स नॉर्थ. नॉर्थ आणि किती मीटर चालला तो? हा आपण ओरिजिनल पोझिशन घेतला 30 मीटर. ही देन टर्न्स टुवर्ड्स लेफ्ट. आता बघा, तो नॉर्थ कडे चाललाय, त्याचा लेफ्ट घ्यायचा आहे. किती मीटर आहे ते? 40 मीटर. कधी कधी बघा की याला महत्व नाही, म्हणजे जर इफ डिरेक्शन इज आस्क्ड, फायनली तुम्हाला विचारलं असेल की कोणत्या दिशेला त्याचा चेहरा असेल, तर तुम्हाला डिस्टन्स त्याच प्रोपोर्शन मध्ये ड्रॉ करायची गरज नाहीये. पण कधी कधी बघा, समजा फॉर एक्झाम्पल जर असं विचारलं की एक व्यक्ती नॉर्थ कडे 5 मीटर चालला, 5 मीटर, आणि त्याने लेफ्ट घेऊन 100 मीटर चालला. ठीक आहे. तर तुम्हाला विचारतील की तो आता सध्या कोणत्या डिरेक्शनला आहे विथ रेफरन्स टू द स्टार्टिंग पॉइंट. तर स्टार्टिंग पॉइंट पासून बघा तो नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्टला म्हणता येणार नाही, कारण की हे 5 मीटर आहे आणि हे खूप जास्त निग्लिजिबल आहे 100 मीटरच्या कंपॅरिझन मध्ये. जर तुम्ही काढताना जर तुम्ही असं काढलात की 5 मीटर म्हणून, तर तुम्ही लगेच नॉर्थ ईस्ट लिहिणार, पण नॉर्थ ईस्टचं उत्तर नसणार, डायरेक्टली वेस्ट असणार उत्तर याचं. कारण की 5 मीटर हा खूप छोटा भाग आहे. 5 मीटर, 5 मीटर आणि तो वेस्टला, म्हणजे बघा डायरेक्टली वेस्ट आहे हा छोटा भाग असल्यामुळे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. तुम्हाला हे समजलं असेल बघा मला काय सांगायचं होतं ते. ठीक आहे. तर बघा, ही टर्न टुवर्ड्स लेफ्ट अँड वॉकड 40 मीटर. ही देन टर्न लेफ्ट. आता तो परत त्याचा लेफ्ट घेतलाय. आता तो या दिशेला आहे, म्हणजे त्याचा लेफ्ट कुठं असेल? डाऊनवर्ड साईडला असेल. आणि तो किती मीटर चाललाय? 30 मीटर. याच्या प्रोपोर्शन मध्ये असेल बघा, त्याच्यामुळे हे इक्वल असतील आता, म्हणजे जवळजवळ असतील. ही अगेन टर्न लेफ्ट. आता बघा, तो डाऊनवर्ड साईडला आहे, त्याचा लेफ्ट कुठला असेल? आपला राईट असेल, म्हणजे लेफ्ट त्याचा. ठीक आहे. आणि किती मीटर चाललाय तो? 50 मीटर. म्हणजे हे 40 असेल आणि हे किती असेल मग? 10 मीटर असेल. देन हाऊ फार इज ही फ्रॉम हिज ओरिजिनल पोझिशन. दिस इज द ओरिजिनल पोझिशन आणि दिस इज फायनल पोझिशन. आणि हाऊ फार इज ही फ्रॉम फायनल पोझिशन, ओरिजिनल पोझिशन. तर ओरिजिनल पोझिशन पासून तो किती मीटर अंतरावर आहे? 10 मीटर. आणि असं विचारलं की and in which direction with a reference to the starting point, and in which direction? 10 मीटर वेस्ट, ईस्ट. कुठल्या दिशेला असेल? 10 मीटर ईस्टला असेल, 10 मीटर ईस्टला विथ अ रेफरन्स टू द स्टार्टिंग पॉइंट. स्टार्टिंग पॉइंटच्या विथ अ रेफरन्स टू इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम द ओरिजिनल पोझिशन, आणि ही विल बी 10 मीटर ईस्ट विथ अ रेफरन्स टू द स्टार्टिंग पॉइंट. थर्ड क्वेश्चन बघा, अ मॅन इज फेसिंग वेस्ट.
a man is facing west, he turns 45 degree in clockwise direction, CW clockwise ना पूर्ण लिहायला पाहिजे मी इनफॅक्ट, and then another 180 degree in the same direction, and then 270 degree in anti-clockwise direction. Which direction is he facing now? A man is facing, आपण ऑप्शन देतो मी पहिल्यांदा, आपण नंतर एक्सप्लेन करूया. साऊथ, नॉर्थ वेस्ट, वेस्ट आणि साऊथ वेस्ट. A man is facing towards east. तो कोणत्या दिशेला बघत आहे? वेस्ट या दिशेमध्ये. वेस्ट म्हणजे पश्चिम. पश्चिम दिशेला तो पाहत आहे. He turns 45 in a clockwise direction. आपण लिहूया. सगळ्यात पहिल्यांदा तो वेस्ट कडे बघत होता, त्याच्यानंतर 45 डिग्री क्लॉकवाईज, 180 डिग्री क्लॉकवाईजच, 270 डिग्री अँटी क्लॉकवाईज, आणि तो फायनली कोणत्या डायरेक्शनला असेल. आता आपल्याला क्वेश्चन पूर्ण रब केला तरी चालेल बघा, फक्त एवढंच महत्वाचं आहे आपल्याला. स्टार्टिंगला तो बघा, आपण ही आपली रेफरन्स फ्रेम काढली. सगळ्यात पहिल्यांदा तो वेस्ट कडे बघतोय. वेस्ट 45 डिग्री त्याने क्लॉकवाईज चाललाय, म्हणजे पहिल्यांदा इथे होता तो इथे आला. क्लॉकवाईज 45 डिग्री, 180 डिग्री क्लॉकवाईज, अजून एकदा 180 डिग्री तो कुठे आलाय? इथे 3 नंबरला इथे येईल. आणि 270 डिग्री अँटी क्लॉकवाईज. 270 म्हणजे किती हो? 90 म्हणजे 180 अधिक 90. ठीक आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज बघा, तो अँटी क्लॉकवाईज 90 270 आलाय. इथपर्यंत बघा 180, आणि इथे आला असेल तो. फायनल डिरेक्शन कुठे असेल मग त्याची? फायनल डिरेक्शन कुठे असेल त्याची? साऊथ वेस्टला असेल. ठीक आहे, साऊथ वेस्ट. आन्सर काय असेल? साऊथ वेस्ट. कारण की बघा, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस जर मी लेफ्ट साइडला किती घेतलं, म्हणजे क्लॉकवाईज जर मी 90 डिग्री घेतलं, क्लॉकवाईज 90, आणि परत एकदा काय की अँटी क्लॉकवाईज 90, तर हे कॅन्सल झाले की नाही? म्हणजे 90 डिग्री क्लॉकवाईज आणि 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज. तर ओरिजिनल डायरेक्शनला मी वापस आलोय. याचाच अर्थ थोड्या वेळासाठी आपण काय करायचं की हे सगळं सांगितलंय, स्टार्टिंगला तो कोणत्या डायरेक्शनला आहे? वेस्टला आहे. तर क्लॉकवाईज तो 45 डिग्री गेला, आपण त्याला प्लस पकडूया. त्याच्यानंतर अजून एकदा 180 पण तो क्लॉकवाईजच गेलाय. तर हे 5 8 4 12 आणि 1 3 325, आणि अँटी क्लॉकवाईज तो मायनस घ्या अँटी क्लॉकवाईजला. तर बघा किती झाले हे? 5 8 4 12 आणि 13 225 ना. हा, तर तो क्लॉकवाईज 225 डिग्री चाललाय क्लॉकवाईज, आणि अँटी क्लॉकवाईज किती आहे? 270 डिग्री. तर यासाठी जर डिफरन्स काढलात तुम्ही तर 225 खाली यायला पाहिजे. मग मायनस बघा, मायनस व्हॅल्यू येईल. 10 मधून 5 गेले 5, 7 मधून हे 6 2 4 45 डिग्री. तर ओव्हरऑल किती चाललाय तो? -45 डिग्री. मायनस म्हणजे अँटी क्लॉकवाईज. तो ओरिजिनली कोणत्या डायरेक्शनला होता? वेस्टला. तर अँटी क्लॉकवाईज 45 म्हणजे ओव्हरऑल आहे. हे सगळं करायची गरज नव्हती आपल्याला, म्हणजे जेव्हा आपण पूर्ण फिरून आलो तर डिरेक्टली तुम्ही -45 जरी केलात तर दॅट विल बी युअर आन्सर. म्हणजे याला प्लस मायनस करायचं. ठीक आहे, पुढे जाऊ आपण.
म्हणजे मोस्टली जर क्वेश्चन मोठा असेल तर आपल्याला काही पूर्ण करत बसण्याची गरज नाही. आपण डायरेक्टली काय क्लॉकवाईज प्लस आणि अँटी क्लॉकवाईज मायनस असं घेऊन कॅल्क्युलेशन बेस्ड तो क्वेश्चन आपण सॉल्व्ह करता येईल आपल्याला. Question number next. Deepa moved a distance of 75 meter towards north. She then turned to left and walking for about 25 meter question comma turn left again and walked 80 meter. Finally she turned to the right at an angle of 45 degree. In which direction was she moving finally? Option number A, northeast, northwest, southeast, southwest. चारही पण कार्डिनल डिरेक्शन सांगितल्यात तुम्हाला. ट्राय टू अंडरस्टँड द क्वेश्चन. एकदम त्याला सेंटेन्स बाय सेंटेन्स सॉल्व्ह करत जायचंय. अतिशय सोपा क्वेश्चन असतील. क्वेश्चन कुठलाही हार्ड नसेल ह्याच्यामध्ये. दीपा मूव्ड अ डिस्टन्स ऑफ 75 मीटर टुवर्ड्स दी नॉर्थ. तो उत्तर दिशेला तो किती मीटर चालली ती बघा, 75 मीटर चालली. शी देन टर्न टू लेफ्ट, तिने नंतर लेफ्ट घेतला आणि किती मीटर चालले, 25 मीटर चालले. आणि त्याच्यानंतर 25 मीटर चालल्यानंतर टर्न लेफ्ट अगेन, पुन्हा एकदा तिने लेफ्ट घेतला आणि तिने 80 मीटरचं अंतर कापले. फायनली आणि शेवटी तिने काय केलं की शी टर्न टू द राईट, आणि ती राईट अँगल, राईट म्हणजे उजवीकडे तिने 45 डिग्री मूव्ह केले, म्हणजे 45 डिग्रीचा टर्न घेतलेला आहे. आपण याला टर्न म्हणूया. जेव्हा टर्नचा अँगल जर मेन्शन केलेला नसेल तर दॅट यू हॅव टू टेक द 90 डिग्री. इफ आय से आय टूक 90 डिग्री लेफ्ट, सॉरी आय टूक द लेफ्ट टर्न, जर मी असं मेन्शन म्हणजे काहीच बोललो नाही आणि मी लेफ्ट टर्न घेतला असं जर मी त्याच्यामध्ये मेन्शन केलं की मी लेफ्ट टर्न घेतला तर दॅट इज ऑफ 90 डिग्री, म्हणजे विदाउट मेन्शन. जर आणि स्पेशली मेन्शन केला असेल तर तुम्ही डायरेक्टली घेऊ शकाल. पण जर समजा असं म्हटलं की तिने राईट टर्न घेतला तर तिने 90 डिग्रीचा टर्न घेतला, म्हणजे आपण असं म्हणूया. म्हणजे कधी पण आपण जेव्हा बघा, जर समजा मी इकडे इकडे तुमच्याकडे बघतोय आणि जर मी राईट टर्न घेतला, एक राईट टर्न तर 90 डिग्रीचा घ्यायचा. ओके, नेक्स्ट. आता याला आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, बघा. दीपा मूव्ड अ डिस्टन्स ऑफ 75 मीटर टुवर्ड्स दी नॉर्थ. 75 मीटर टुवर्ड नॉर्थ, दिस इज द स्टार्टिंग पोझिशन. शी टर्न टुवर्ड लेफ्ट, लेफ्ट तिने घेतला, किती मीटरचा आहे तो, 25 मीटरचा आहे. परत एकदा तिने लेफ्ट घेतला, लेफ्ट खाली असेल मग आता, आणि 80 मीटर चालले ते. इथपर्यंत 75 म्हणजे एवढे किती असतील, 5 असतील. आणि फायनली शी टर्न टू राईट अँगल, आणि ती राईट अँगल घेतलाय बघा तिने 45 डिग्रीचा. आता सध्या ती इकडच्या साईडला आहे, बरोबर. राईट टर्न कुठं असेल, असं असेल की नाही, किती डिग्रीचा आहे तो, म्हणजे 45 डिग्रीचा आहे की नाही राईट टर्न. तर इन विच डायरेक्शन इज शी फायनली मुव्हिंग, ती कोणत्या डायरेक्शनला पाहत असेल. आपल्याला माहिती आहे की म्हणजे ओरिजिनल पोझिशन तर ही आहे, पण समजा या डायरेक्शनला ती बघत असेल, या डायरेक्शनला, तर हा रेफरन्स पॉइंट आहे आणि शी इज फेसिंग टुवर्ड्स दिस डायरेक्शन. म्हणजे ही डायरेक्शन कुठली आहे, ही साऊथ आहे आणि ही वेस्ट आहे, म्हणजे काय असेल उत्तर, साऊथ वेस्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
देर आर 6 villages A, B, C, D, E and F. काय की देर आर 6 villages A, B, C, D, E आणि F. काही 6 गावे आहेत म्हणजे एका प्राचीन संस्कृतीमध्ये, असं ते खूप मोठा क्वेश्चन दिलेला आहे. आणि काय की असं ते सांगितलं म्हणजे ते बघा क्वेश्चनची फ्रेमिंग पण कशी असते की एका प्राचीन संस्कृतीमध्ये काय की 6 गावे होती आणि त्याला संशोधकांनी त्यांच्या सोयीनुसार अशी नावं दिली म्हणून सांगितलं. एवढं सगळं पॅरेग्राफ आहे, ते सगळं लिहायची गरज नाही. ठीक आहे. आणि त्यांची बघा आता काय डायरेक्शन दिलेलं आहे. F is 1 kilometer west of D. B is 1 kilometer east of E. A is 2 kilometer north of E. A is 1 kilometer west of C. A is 1 kilometer north of D. These are the given hints in the question. Question is all about the directions आणि त्याच्यामुळे तुम्हाला 3-4 hints दिले, 4-5 hints दिलेले आहेत. तर बघा की then which three villages are in straight line. स्ट्रेट लाईन मध्ये काय की कोणते कोणते असतील विलेजेस. ऑप्शन्स बघा मी इथे लिहितोय. ADF, CDE, ACD आणि ADE. Try to solve the question. सोपाच क्वेश्चन आहे बघा. नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट हे कळलं की बाकी सगळं सोपं आहे. ऑप्शन्स गिवन आहेत की विच आर द 3 villages दॅट आर इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये कोणते कोणते विलेजेस आहेत दॅट दे हॅव आस्क्ड. यू हॅव टू ड्रॉ दी डायग्राम. सगळ्यांनी डायग्राम तयार करायची बघा. सर्वांनी वही नोटबुक सोबत ठेवायची आहे. ठीक आहे. आणि सॉल्व करूनच उत्तर द्यायचं बघा. आपण त्याला सॉल्व करूया. बघा F इज 1 किलोमीटर वेस्ट ऑफ D सांगितलंय. D च्या वेस्टला 1 किलोमीटर कोण आहे. D समजा इथे आहे तर D च्या 1 किलोमीटर वेस्टला कोण आहे F आहे. F इज 1 किलोमीटर वेस्ट ऑफ D. काही जण म्हणजे कोणाच्या वेस्टला कोण आहे हेच कळत नाही. F हा D च्या 1 किलोमीटर वेस्टला आहे, पश्चिमेकडे आहे. ठीक आहे. B इज 1 किलोमीटर ईस्ट ऑफ E. E च्या ईस्टला B आहे. आता B आणि E च्या संदर्भात अजून काही झालेलं नाहीये. आपण याला असं रिझर्व ठेवूया. याचा वापर आपण केला. आता खाली इथे बघा हे पण A आणि E च्या संदर्भामध्ये आहे, त्याला आपण अजून रिझर्व ठेवूया. इथे पण C च्या संदर्भामध्ये आहे, इथे D च्या संदर्भामध्ये आहे. बघा D आणि E A मध्ये आपण रिलेशन इथे तयार करू शकू. A इज 1 किलोमीटर नॉर्थ ऑफ D. D च्या 1 किलोमीटर नॉर्थला कोण आहे A आहे. आता A बद्दल तिथे सांगितले बघा अजून की A इज 2 किलोमीटर नॉर्थ ऑफ E. E म्हणजे इथे असेल बघा, कारण की बघा की A हा E च्या 2 किलोमीटर नॉर्थ आहे. ठीक आहे. याचा पण वापर केला आपण, याचा पण वापर केला. तर A इज 1 किलोमीटर वेस्ट ऑफ C. C च्या वेस्टला आहे म्हणून सांगितलंय A, म्हणजे C कुठे असेल इथे असेल. ठीक आहे. F is 1 किलोमीटर वेस्ट ऑफ D.
आय एम सॉरी, वेस्ट इकडच्या साईडला असतं ना, हा सॉरी, एफ इथे असेल बघा, कारण की वेस्ट कुठे लेफ्टला असते ना, मी चुकून ईस्टला घेतलं होतं. ठीक आहे, हे पण बरं, बाकी सगळं बरोबर असेल. एकदा चेक करूया आपण. एफ इज 1 किलोमीटर वेस्ट ऑफ डी. इथे बी चा पण वापर करूया आपण. बी इज 1 किलोमीटर ईस्ट ऑफ ई. ईच्या 1 किलोमीटर ईस्टला कोण आहे? बी आहे. याचा पण वापर केला आपण. हे चेक करूया. ए इज 2 किलोमीटर नॉर्थ ऑफ ई. करेक्ट आहे. ए इज 1 किलोमीटर वेस्ट ऑफ सी. सी च्या वेस्टला, ते पण बरोबर आहे. आणि ए हा डी च्या 1 किलोमीटर नॉर्थला आहे. इथपर्यंत सगळं बरोबर असेल बघा. ठीक आहे. आणि देन विच ऑफ द 3 विलेजेस आर इन अ स्ट्रेट लाईन. कुठल्या कुठल्या बघा, ए डी आणि ई. ऑप्शन नंबर लास्ट, ए डी आणि ई. ठीक आहे, हा पण क्वेश्चन इझी होता. ठीक आहे, फक्त काय की मी जशी चूक केली होती ईस्ट वेस्ट, तसं करायचं नाही. सिली मिस्टेकनेच तुमचे उत्तर चुकतील बघा, सिली मिस्टेक केलात तर. बघा, स्टडी द डायग्राम गिवन बिलो म्हणून सांगितलंय. डायग्राम हे करा म्हटले. कधी कधी बघा तुम्हाला एक्झाम मध्ये काय करतात की असं लिहितात बघा बाजूला नॉर्थ म्हणून. याचा अर्थ काय हो, तुम्ही जिओग्राफी मध्ये पण बघितलं असेल बघा की नकाशाच्या की नाही एकदम लास्टच्या कोपऱ्यामध्ये उजव्या साईडला बॉटम साईडला असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ काय असतं की हे नॉर्थ आहे, आणि हे नॉर्थ असेल तर बाकी सगळं आपण स्वतः शोधायला पाहिजे की खालचं साऊथ, इकडे ईस्ट आणि वेस्ट. मग कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्या डायग्रामच्या क्वेश्चन मध्ये कधी कधी असं सांगतात म्हणजे साऊथ म्हणून. याचा अर्थ काय हो की साऊथ वर घ्यायचा आणि नॉर्थ खाली घ्यायचा आणि बदलून जाईल मग सगळं. म्हणजे समजा हे नॉर्थ असेल तर नॉर्थ खाली, मग इकडचं कुठलं असेल, जर नॉर्थ जर इकडे असेल खालच्या साईडला नॉर्थ. ठीक आहे ना, जसं की बघा नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. बघा नॉर्थच्या क्लॉकवाईज कोण आहे, ईस्ट आहे की नाही, तर नॉर्थच्या क्लॉकवाईज कोण असेल मग ईस्ट असेल आणि इकडे वेस्ट असेल. म्हणजे मग हा सीन तयार होईल. तर तशा पद्धतीने सांगितलं असेल आपल्याला, पण ठीक आहे, म्हणजे सध्या तरी नाही सांगितलं. बघा हा ए पॉइंट म्हणून सांगितलाय त्यांनी, हा बी पॉइंट सांगितलाय आणि नॉर्थच सांगितलेला आहे. सो दिस डायग्राम इज अबाउट द पाथ्स ऑफ विलेजेस. म्हणजे हे काय की रस्ते आहेत सगळे, म्हणजे हे रस्ते आहेत एकमेकांना जोडलेले, इथे चौक तयार झालाय वगैरे वगैरे. आणि ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी काय हे दिस इज द नेट ऑफ पाथ्स वेज. तुम्हाला काय की रस्त्यांचा डायग्राम दिलेली आहे आणि तुम्हाला ए पासून बी पर्यंत जायचंय. ए पासून बी पर्यंत जाताना तुम्हाला काय करायचंय की यू कांट गो टुवर्ड्स नॉर्थ ऑर वेस्ट. तुम्हाला नॉर्थ कडे किंवा वेस्ट कडे जाता येणार नाही. यू कॅन नॉट फेस टुवर्ड्स नॉर्थ ऑर वेस्ट. तुम्हाला नॉर्थ कडे किंवा वेस्ट कडे जायचं नाही. देन इन हाऊ मेनी वेज यू कॅन गो टुवर्ड्स बी फ्रॉम ए. ए पासून बी पर्यंत जाण्याचे किती मार्ग आहेत मग, म्हणजे तुम्हाला उत्तर दिशेला किंवा पश्चिम दिशेला. यू कॅनॉट फेस टुवर्ड्स नॉर्थ ऑब्लिक वेस्ट. एक तर तुम्ही नॉर्थ कडे पण जाऊ शकत नाही, वेस्ट कडे पण जाऊ शकत नाही, आणि तुम्हाला तुमचा प्रवास ए पासून बी कडे करायचा आहे. देन हाऊ मेनी वेज, देन हाऊ मेनी अवेलेबल पाथ्स आर देअर. तर तुमच्याकडे किती वेज आहेत याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे ही क्वेश्चन मी वाचतोय की वरील आकृती एका गावातील रस्त्यांची आहे. एक व्यक्ती ए पासून बी, म्हणजे हा क्वेश्चन काय की मला मराठी म्हणून सापडला, पण महत्वाचा क्वेश्चन आहे आणि अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे मग तुम्ही डायरेक्टली त्याचंच क्लिक करून आणलाय, म्हणजे मराठी मधलाच आहे क्वेश्चन. वरील आकृती एका गावातील रस्त्यांची आहे. एक व्यक्ती ए या ठिकाणापासून निघून बी या ठिकाणी जाणार आहे, मात्र ती कधीही उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे जात नाही. तर त्याला एकूण किती भिन्न मार्ग उपलब्ध आहेत. म्हणजे हाऊ मेनी डिफरंट वेज. ऑप्शन्स बघा 4, 5, 6, 7.
4, 5, 6 आणि 7. In how many different ways that person can go towards B from A? A पासून B कडे ती किती वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकते? ती नॉर्थ कडे पण जाणार नाही आणि वेस्ट कडे पण जाणार नाही. वेस्ट कुठे असते? इकडच्या साईडला असते ना. नॉर्थ कडे पण जाऊ शकत नाही, वेस्ट कडे पण जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर मग किती आहे उत्तर? मोजूया आपण नंबर ऑफ वेज. बघा डायरेक्टली ते अशा पद्धतीने येऊ शकते. हा एक वे झाला, 2, 3, 4, 5, असा राहिला होता वाटतं माझा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 आहेत बघा. ठीक आहे, आन्सर विल बी 6. 6 आहेत. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन. इफ man stands on his head with his face towards north, in which direction will his left hand point towards? In which direction will his left hand will point towards? ठीक है, this is the question. If a man stands on his head with his face towards north, in which direction will his left hand will point towards? या प्रश्नाचे उत्तर कसं सॉल्व्ह करणार तुम्ही आता? बघा आता एक व्यक्ती आहे, हा व्यक्ती तुम्हाला दिसत असेल बघा, की आता समजा मी जसं थांबलोय तसं त्याचा हा राईट हँड साइड आहे जो तुम्हाला दिसतोय, राईट हँड साइड, आणि त्याचा लेफ्ट हँड साइड म्हणजे मी जसं उभा टाकलोय त्याप्रमाणे उभा टाकलेला आहे. तर आता हा व्यक्ती जेव्हा आता सध्या तो कोणत्या दिशेला बघतोय, तो तुमच्या दिशेला बघतोय. आपण थोड्या वेळासाठी ती दिशा काय की एक फिक्स डायरेक्शन आहे, म्हणजे तो फ्रंटला बघतोय, तो सध्या त्याची पुढची बाजू ही आहे. जर याच बाजूला सध्या उभा टाकल्यानंतर जेव्हा तो स्टँडिंग पोझिशन मध्ये आहे तेव्हा तो फ्रंट त्याच्या समोरच्या दिशेला आहे.
म्हणजे यू आर तुमच्या साईडला तो बघतोय, फ्रंटला बघतोय. जर त्याने अशाच पद्धतीने तुमच्या साईडलाच बघत जर तो डोक्यावर उभा टाकला ऑन हिज हेड, तर त्याचा लेफ्ट आणि राईट इंटरचेंज झालेत बघा, एक्सचेंज झालेत. आता सध्या अगोदर ज्या डायरेक्शनला तो राईट हँड दाखवत होता त्या दिसल्या त्याने त्याचा तो लेफ्ट साइड उभा टाकलेला आहे. म्हणजेच जर एखादा व्यक्ती जर नॉर्थ कडे बघत असेल, जर एखादा व्यक्ती म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा व्यक्ती आहे, जर समजा तो नॉर्थ कडे बघत असेल, समजा त्याचा राईट हँड साइड ईस्ट कडे असेल नॉर्मली जेव्हा तो पायावर उभा टाकलाय, आणि तोच जर डोक्यावर उभा टाकला तर त्याची लेफ्ट हँड आणि राईट हँड एक्सचेंज होतात. म्हणजे जेव्हा आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तेव्हा खरं आपल्याला स्वतःला डोक्यावर उभा टाकण्याची गरज नाही. आपण डायरेक्टली काय करू शकतो की सध्या तो समजा नॉर्थ कडे जर बघत असता, तो नॉर्मली जेव्हा पायावर उभा टाकला असता नॉर्थ कडे, तर त्याचा लेफ्ट हँड कुठल्या दिशेला असता, जर तो नॉर्मली उभा टाकला असता तर वेस्टला असता नॉर्मली. पण सध्या तो डोक्यावर उभा टाकल्यामुळे आपली उत्तर काय असेल, मग त्याची विरुद्ध दिशा म्हणजेच ईस्ट असेल. ठीक आहे. म्हणजे आपण काय करायचं की आपण पायावरच उभा टाकायचं आणि उत्तर काढायचं आणि त्याची विरुद्ध बाजू जी असेल दॅट विल बी युअर आन्सर. कारण की जर आपण त्याच पद्धतीने जर डोक्यावर उभा टाकलो तर फक्त काय की लेफ्ट हँड लेफ्ट राईट फक्त एक्सचेंज होतात, बाकी सगळं तर तसंच राहतं. ठीक आहे. हा एक क्वेश्चन इथे कुठेतरी दिसत नाही मला, पण आपण त्याला तयार करूया. तो अजून एक व्हरायटी आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय म्हणता माहितीये का की इफ साऊथ बिकम्स नॉर्थ वेस्ट देन साऊथ बिकम नॉर्थ वेस्ट देन इन विच डायरेक्शन इफ साऊथ किंवा साऊथ बिकम्स म्हटलंय ना, किंवा इफ साऊथ इज कॉल्ड ॲज नॉर्थ वेस्ट असा पण क्वेश्चन असतो, कॉल्ड ॲज, देन इन विच डायरेक्शन विल सन राईज. जर साऊथ या डायरेक्शनला जर आपण नॉर्थ वेस्ट जर असं म्हटलं तर इन विच डायरेक्शन विल सनराईज, तर सन म्हणजे सूर्य कोणत्या दिशेला उगवेल असं ते विचारत आहेत. इफ साऊथ इज कॉल्ड एज नॉर्थ वेस्ट, आपण बघा नॉर्मली आपला ही दिशा कुठली आहे, नॉर्थ आहे. म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये अजून काहीच बदल झालेला नाही. ही साऊथ, ही ईस्ट आणि वेस्ट. आता आपण त्याच्यामध्ये बदल केला. काय आपण केला की साऊथ बिकम्स नॉर्थ वेस्ट, ह्या साऊथला बदल करून आपण त्याला काय म्हटलेलं आहे हो, नॉर्थ वेस्ट म्हटलं. म्हणजे ही डायरेक्शन कुठली झाली, नॉर्थ वेस्ट झाली. ईस्ट इथे साऊथ ईस्ट आणि इथे साऊथ वेस्ट. समजा जर ही नॉर्थ वेस्ट असेल, आता आपल्याला तर अशा पद्धतीच्या क्वेश्चनला आपल्याला काय करायचंय, समजा जर ही नॉर्थ वेस्ट असेल तर बघा, समजा जर हे नॉर्थ वेस्ट असल्यानंतर नॉर्थ वेस्टच्या नंतर क्लॉकवाईज कोण आहे बघा, क्लॉकवाईज कोण आहे, नॉर्थ आहे की नाही. नॉर्थ वेस्टच्या नंतर क्लॉकवाईज तुम्ही जा, क्लॉकवाईज नॉर्थ वेस्टच्या नंतर कोण आहे, नॉर्थ आहे. नॉर्थच्या नंतर कोण आहे, नॉर्थ ईस्ट आहे. नॉर्थ ईस्टच्या नंतर कोण आहे, ईस्ट. ईस्टच्या नंतर साऊथ ईस्ट. साऊथ ईस्टच्या नंतर साऊथ. साऊथच्या नंतर साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्टच्या नंतर वेस्ट. बघा, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आणि नॉर्थच्या क्लॉकवाईज, नॉर्थच्या क्लॉक ईस्ट. म्हणजे अशा पद्धतीची ती केस तयार होईल. मग आपल्याला माहिती आहे की नॉर्मली सन कुठे राईज होतो, कोणत्या दिशेला राईज होतो, ईस्ट कडे होतो. म्हणजे पूर्वेला सूर्य उगवतो.
पण दिशेला नाव बदललं म्हणजे आपण एखाद्या दिशेला जर नाव जर बदल केला तर सूर्य उगवण्याची जी जागा आहे ती बदलणार नाही ना, जिथे उगवायचा तो तिथेच उगवेल. म्हणजे सूर्य काय की नॉर्मली या डायरेक्शन मध्ये उगवायचा इथे, तर तो पण इथेच असेल आणि मग ती डायरेक्शनला आपल्याला त्या वेळेसाठी म्हणजे या कोड लँग्वेज मध्ये आपण त्याला काय म्हणूया, साऊथ वेस्ट असं म्हणूया. हा क्वेश्चन आपण क्लॉकवाईज मध्ये पण बघा, सॉरी कोडिंग डिकोडिंग मध्ये पण आपल्याला पाहायला भेटला असता, म्हणजे तुम्ही तो कधी सॉल्व्ह पण केला असेल. त्याच्यामध्ये असं म्हणतात की इफ रोड इज कोल्ड, म्हणजे असं झालं आपण म्हणूया की इफ फ्लोर इज कॉल्ड ॲज अ रूफ, रूफ इज कॉल्ड ॲज अ विंडो, विंडो इज कॉल्ड ॲज डोअर आणि डोअर इज कॉल्ड ॲज अजून काहीतरी. तर मग काय की तुम्ही काय की म्हणजे तुम्ही कुठे बसाल फ्लोअरला, तर मग त्याच्यामध्ये काय असेल बघा, असं त्याच्यामध्ये असं विचारतील की इफ फ्लोअर इज कॉल्ड ॲज रूफ, रूफ इज कॉल्ड ॲज डोअर, डोअर इज कॉल्ड ॲज विंडो, window is called as काय असतं अजून, window is called as wall. ठीक आहे. if floor FL double R ना, हा floor is called as roof, roof is called as door, door is called as window, window is called as wall. If then if guest comes what will you open? जर आपण फ्लोअरला रूफ म्हटलं, रूफला डोअर म्हटलं, डोअरला विंडो म्हटलं, विंडोला वॉल म्हटलं, देन इफ द गेस्ट कम्स व्हॉट विल यू ओपन, तर तुम्ही म्हणजे जर गेस्ट आले तुमच्या घरी, पाहुणे आले, तर तुम्ही काय ओपन कराल. जर तुम्ही फ्लोअरला रूफ म्हटलात, रूफला डोअर म्हटलात, डोअरला विंडो म्हटलात, विंडोला वॉल म्हटलात, तर जर तुमच्या घरी पाहुणे आले तर व्हॉट विल यू ओपन, तर तुम्ही काय ओपन कराल. मग आपण जाऊन बघायचं नॉर्मली आपण काय ओपन करतो, पाहुणे आल्यानंतर आपण दरवाजा ओपन करतो. पण या कोड लँग्वेज मध्ये डोअरला काय म्हटलंय बघा, डोअर इज कॉल्ड ॲज विंडो, डोअरला काय म्हटलंय आपण, विंडो म्हटलंय. तर मग मित्रांनो जर तुमच्या घरी पाहुणे आले तर तुम्ही काय ओपन करणार, मग खिडकी ओपन करणार. ठीक आहे. म्हणजे जर तुमच्या घरी पाहुणे आले तर तुम्ही काय ओपन करा, मग खिडकी ओपन करा आणि मग पाहुण्यांना खिडकीतून आत घ्या. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं की डायरेक्शनच्या विविध व्हरायटीने हात लावण्याचा आपण प्रयत्न केला. अजून पुढच्या लेक्चरमध्ये आपण डायग्राम मधले शॅडो प्रॉब्लेम, शॅडो बेस्ड प्रॉब्लेम, नंबर ऑफ वेज कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे आणि डायग्रामॅटिक बेसिस वरचे काही क्वेश्चन्स, पझल टेस्ट वगैरे आपण सगळे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. युअर फीडबॅक इज ऑल्सो एक्सपेक्टेड इन दी कॉमेंट्स. थँक्स फॉर वॉचिंग.